विद्यार्थ्यांना विद्यादानाचे धडे देणारे मुख्याध्यापक योगेश पाटील यांनी आपल्या जीवनसाथीसह 2 चिमुकल्यांसह टोकाचे पाऊल उचलल्याने हत्तीज गावावर शोककळा पसरली आहे. पोलीस तपासात त्यांची सुसाईड नोट सापडली असून त्यामध्ये म्हटले आहे, जग मला वाईट म्हणेल पण मी बायको मुलांना एकटे सोडून जाऊ शकत नव्हतो अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त करत पत्नी आणि मुलांना आईस्क्रीममधून द्रवपदार्थ दिला आणि स्वतः गळफास घेतल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. योगेश पाटील हे नंदुरबार जिल्ह्यातील चौगाव बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक होते. शाळेला सुट्टी असल्याने ते काही दिवसांपूर्वी हत्तीज येथे आले होते. जनगणनेचे काम पूर्ण करून ते घरी परतले होते. एका शिक्षकाने पत्नी आणि 2 निष्पाप मुलांसह आयुष्य संपवल्याच्या घटनेने हत्तीज गावासह बार्शी तालुका सुन्न झाला आहे. पोलीस तपासात योगेश पाटील यांना शेअर बाजारातील व्यवहारात मोठे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. सुमारे 1,80,00,000हून अधिक नुकसान झाल्याची चर्चा असून त्यामुळे ते काही महिन्यांपासून मानसिक तणावाखाली होते. काही दिवसांपूर्वी आईकडून मिळालेली मोठी रक्कम नुकसान भरून काढण्याच्या उद्देशाने त्यांनी पुन्हा गुंतवल्याचे सांगितले जात आहे. मात्र त्यातही नुकसान झाल्याने आर्थिक अडचणी वाढल्या होत्या. मित्र, नातेवाईक, परिचितांकडूनही त्यांनी पैसे घेतल्याची माहिती तपासात पुढे येत आहे. 13 जोडपानावर सुसाईड नोट लिहिल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. या नोटमध्ये त्यांनी म्हटले आहे, जग मला वाईट म्हणेल पण मी बायको मुलांना एकटे सोडून जाऊ शकत नव्हतो. त्यांचा सांभाळ कोण करणार? आयुष्यभर दुःख सोसत बसू शकत नाही असे मराठीत लिहिले असून इंग्रजीत आय लव्ह टू माधुरी अँड शिवांश अथर्व असे म्हटले आहे. एका कुटुंबातील 4घांचा प्राण गेल्याची घटना उघडकीस आल्यानंतर नातेवाईकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. तणावातून गळफास घेण्यापूर्वी योगेश पाटील यांनी त्यांच्या व्हॉट्सॲपवर पत्नी, 2 मुले आणि स्वतःचा स्टेटस म्हणून ठेवला होता. त्यावर 1.80 लॉस असा उल्लेख आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे बार्शी तालुक्यात दिवसभर चर्चा सुरू होती. सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच चितेवर आई माधुरी आणि लहान मुलगा शिवांश तर दुसऱ्या चितेवर योगेश व मोठा मुलगा अथर्व यांच्यावर सायंकाळी अंत्यविधी झाला. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.